या ठिकाणी शाळेचं आणि त्या संचालक मंडळाचं मनभरून शिक्षक विभागाच्या वतीनं कौतुक करतो की ज्या बालमनावर जे संस्कार करायचे असतात त्या बालमनावर अतिशय त्यांच्या नर्सरी आणि त्यांच्या प्रायमरी लेवलला कृषी प्रदर्शनी सारखे विषय आयोजित करून आपण खूप चांगल्या विषयाला हात घातला। मी पुन्हा एक बार आपलं सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो। राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा असेल का राज्याचा शैक्षणिक आराखडा असेल, हे आराखड्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती असेल नसेल, परंतु या विभागाचा गट शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार सांभाळत असताना आपल्या सर्वांना अवगत करून देताना मला आनंद वाटतो की एखादी शाळा त्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचे उपक्रम असतील, शैक्षणिक सहली असतील किंवा वर्षभराचा अभ्यासक्रम असेल, कशाच्या आधारावर घेतात आणि तुम्ही ती शाळा कशी निवडता। तुम्ही ही शाळा निवडली तर ती शाळा खरंच दिलेल्या आराखड्यानुसार सर्व शैक्षणिक उपक्रम राबवते का, तर आज ही शाळा हे उपक्रम राबवते या पसंतीस पात्र आहे। कारण कृषी प्रदर्शनी सारखं आयोजन या ठिकाणी जे झालंय हे एकमेव द्वितीय आयोजन असेल शैक्षणिक उपक्रमांमध्ये। मी आज बऱ्याच ठिकाणी उद्घाटनाला गेलो, अध्यक्षीय भाषण केले, उपस्थिती लावली, परंतु आजचा विषय मला इथं गाडीतून उतरल्याबरोबरच थोडा किचकट वाटायला लागला होता की काय, परंतु विषय इतका सुंदर निवडला।